Okay. Good evening, all. This session is related to assignment submission and any queries related to those. Everyone know that you have to submit assignments for gaining your internal marks, which will be counted for your final marks. Okay, which will be part of your final marks, which will be given by university. So to gain those marks, you have to submit certain subject related assignments. And for that assignments, I have already sent a mail yesterday which has all the details about the subject and what are the assignments to be submitted for that particular respective subject. So we'll just go through it. If you have any kind of doubt or query, you can just let me know that if any query or any confusion that you have in your mind, you just let me know what is the problem and we'll sort it right now. The session won't go long than more than for 20-30 minutes. It will be hardly 20 to 25 minute session, and if you are not having any kind of doubt, we'll end it early. Okay, so just to start with, I hope you all have received yesterday a mail from my side regarding revised assignments and submission links at 6 o'clock, right? So you all have to refer that mail for submission of your assignment, and there are links in that mail. Okay, so always keep in mind that whenever the instructions are given, you have to first go through all the details that are mentioned in mail. So please, all of you, make sure that you are going to follow the mail subjected as revised assignments and submissions link for MBA first year semester 1. ओके, हा मेल प्रत्येकाने रेफर करायचा आहे असाइनमेंट सबमिशन साठी. या मेल मध्ये तुम्हाला डिटेल्स दिल्या आहेत. ओके, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की जो सेशन मंडेला होणार होता तो आपण आज केलाय, की जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना संडेचा टाइम युटिलाइज करता येईल असाइनमेंट लिहिण्याकरता. ठीक आहे. सो ऑल द स्टुडंट्स हॅव टू मेक अ नोट दॅट की जे काही क्वेश्चन्स किंवा असाइनमेंट मध्ये जे काही तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, ऍज अ क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, हे सगळं तुम्हाला मेलमध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या ओपन केल्यावरतीच दिसणार आहेत. सेकंडली, असाइनमेंट तुम्ही हँड रिटन द्यायचे, हाताने लिहिलेले असाइनमेंटच फक्त एक्सेप्ट होणार आहेत, एक्सेप्ट द सब्जेक्ट एक्सेल. MS एक्सेल सोडून बाकी सगळे असाइनमेंट तुम्हाला हँड रिटन द्यायचे आहेत. आणि प्रत्येक पेज वरती तुम्हाला तुमचं नाव आणि रोल नंबर लिहिणं मॅन्डेटरी आहे. जो पेज ज्या पेज वरती तुमचं नाव आणि रोल नंबर नसणार आहे, त्या पेज वरती आपण त्या पेजवरचं कंटेंट कन्सिडर करणार नाही आहोत असाइनमेंटसाठी. सो ऑल हॅव टू मेक शुअर दॅट प्रत्येक असाइनमेंटच्या हँड रिटन असाइनमेंटच्या प्रत्येक पानावरती तुम्ही तुमचं कॉर्नरला नाव आणि रोल नंबर लिहिणार आहात. परत जेव्हा पण तुम्ही असाइनमेंट कम्प्लीट कराल एका सब्जेक्टची, तिथे तुम्हाला काय करायचंय, त्या असाइनमेंटचा, हँड रिटन असाइनमेंटचा फोटो काढायचा आहे, तो PDF कन्वर्ट करायचा आहे आणि ती PDF अपलोड करायची आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक स्टुडंटने एक गोष्ट लक्षात ठेवायची की एका असाइनमेंटसाठी मल्टिपल रिस्पॉन्सेस द्यायचे नाहीयेत. एक असाइनमेंट दोनदा तीनदा सबमिट करायची नाहीये. येस, एनी आय थिंक देर इज am I audible enough? आवाज येत नाहीये का माझा क्लिअर? I have one message from student that my voice is not clear to all. Yes? No, ma'am. You're audible, loud and clear. Okay. There is no any issue. So yeah, thank you ma'am. So हा तुम्ही मेल ओपन केला की इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ते इन्स्ट्रक्शन्स तुम्ही व्यवस्थित बघायचे आहेत. आणि त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स रीड केल्यानंतर केअरफुली खाली एक अटॅचमेंट आहे PDF मध्ये, यू हॅव टू क्लिक ऑन दॅट अटॅचमेंट. हा पेज ओपन होईल तुमच्या समोर. ठीक आहे. या पेज मध्ये सगळे सब्जेक्ट लिहिलेले आहेत अलॉंग विथ द सब्जेक्ट कोड अँड गुगल लिंक फॉर असाइनमेंट सबमिशन. ओके, टोटल तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला 14 सब्जेक्ट्स आहेत. 14 सब्जेक्ट पैकी 3 सब्जेक्ट जे आहेत, दॅट इज 107 मॅनेजमेंट फंडामेंटल्स, 109 एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड 108 इंडियन इकॉनॉमी. ह्या 3 सब्जेक्ट साठी तुम्हाला असाइनमेंट्स नाहीयेत, बिकॉज हे युनिव्हर्सिटी लेवल सब्जेक्ट आहेत. बट बाकी जे 11 सब्जेक्ट्स उरतात, हे 3 सोडले तर या प्रत्येक सब्जेक्ट साठी तुम्हाला असाइनमेंट लिहायची आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी माझा सब्जेक्ट सांगते.
आता माय सब्जेक्ट इज 102 OB, दॅट इज ऑर्गनायझेशनल बिहेवियर. सो तुम्ही काय करायचंय, जेव्हा पण तुम्ही असाइनमेंट लिहायला बसणार आहे तेव्हा तुम्ही पहिल्यांदा ह्या लिंक वरती, गुगल फॉर्म ची ही लिंक दिलेली आहे प्रत्येक सब्जेक्टच्या समोर, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्या लिंक वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही रिडिरेक्ट होता पेज वरती, जिथे तो लिंक आणि फॉर्म ओपन होतो. ठीक आहे. एकदा तुम्ही ह्या पेज वरती आलात की तुम्हाला इथे तुमचे डिटेल्स फिलअप करायचे. फॉर एक्झाम्पल आता मी एक तुम्हाला करून दाखवणार आहे. इथे लिहिलेलं आहे वरती, अकॅडमिक इयर 2021 राजगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट 102 ऑर्गनायझेशनल बिहेवियर असाइनमेंट. सो इथे तुम्हाला तुमचं फुल नेम लिहायचं. जसं की मी आता इथे एक एक्झाम्पल म्हणून सॉल्व्ह करतेय. मे बी नेम इज ABC. ठीक आहे. रोल नंबर, मेक शुअर की रोल नंबर लिहिताना तुम्ही ज्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला रोल नंबर दिले आहेत तेच लिहायचे. आपण सेम रोल नंबर लिहूया. तुम्हाला स्क्रीन दिसतीये का ही? येस मॅडम. 102 गुगल फॉर्म ओपन आहे ना आता तुमच्या समोर? येस. ओके. सो इथे मी रोल नंबर जसा तुम्हाला मेन्शन केला आहे त्याच्याप्रमाणे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. जे काही तुमचं डिव्हिजन आहे A or B, यू हॅव टू राईट दॅट, सिलेक्ट दॅट डिव्हिजन अँड क्लिक ऑन द नेक्स्ट बटन. ठीक आहे. एकदा तुम्ही नेक्स्ट बटन वरती क्लिक केलं की हा फॉर्म तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे. ठीक आहे. सो तुमची OB साठी म्हणजे ऑर्गनायझेशनल बिहेवियरला तुम्हाला टोटल 3 CCEs आहेत, म्हणजे असाइनमेंट्स आहेत. पहिली होम रिटर्न असाइनमेंट, सेकंड केस स्टडी आणि आपण एक क्लासला नंतर ऑनलाईन एक्झाम घेणार आहोत. त्याच्याबद्दल आता इथे आपण डिस्कस करणार नाही आहोत. आता प्रत्येकाने फक्त असाइनमेंट द्यायची आहे. ऑनलाईन एक्झाम नंतर घेण्यात येणार आहे. सो तुम्ही एकदा हे ओपन केलं की तुम्हाला दिसेल होम रिटर्न असाइनमेंट 1. ठीक आहे. सो इथे होम रिटर्न असाइनमेंट 1 चे क्वेश्चन्स दिलेले आहेत. जसं की इथे लिहिले क्वेश्चन 1, आन्सर इन ब्रीफ. व्हॉट आर द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग परसेप्शन. सो तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन 1 मधला सब क्वेश्चन 1 ह्याचा आन्सर पेज वरती लिहायचंय. A4 साईजचे असाइनमेंट पेजेस जे अवेलेबल असतात मार्केटमध्ये, यू कॅन जस्ट गो अँड परचेस दोज अँड त्याच्यावरती तुम्ही लिहायचे आहेत असाइनमेंट्स. सो राईट डाऊन क्वेश्चन 1 मधले 5 मार्क्सचे 3 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. प्रत्येक क्वेश्चनला 5 मार्क्स आहे. राईट दोज आन्सर्स. तो लिहून झाला की क्वेश्चन 2 काय आहे, एक्सप्लेन द 5 स्टेज मॉडेल ऑफ ग्रुप डेव्हलपमेंट इन डिटेल. मग सेकंड क्वेश्चनचं व्यवस्थित आन्सर लिहून काढायचंय. एकदा तुम्ही असाइनमेंट 1 चे क्वेश्चन 1 मधले 3 क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन जो 10 मार्क्सचा आहे हा सॉल्व्ह करून झाला की मग तुम्ही काय करायचं, ह्या सगळ्या पेजेस वरती पहिले तर आपलं नाव लिहायचंय. प्रत्येक पेज वरती नाव आणि रोल नंबर लिहायचा आहे, त्याचा फोटो काढायचा आहे आणि ते सगळे फोटो मर्ज करून PDF मध्ये सेव्ह करायचे. ठीक आहे. एकदा ते PDF मध्ये सेव्ह झाले की मग तुम्हाला त्या फाईलला नाव द्यायचंय तुमचा रोल नंबर. फॉर एक्झाम्पल जसं की आता इथे रोल नंबर होता A2070, तर त्या फाईलचं नाव सुद्धा तुम्हाला द्यायचंय A2070. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही असाइनमेंट सबमिट कराल अशा, तर आम्हाला त्या असाइनमेंट तुमच्या फाईलच्या नावाने येणार आहेत. सो रोल नंबर, फाईलला नाव म्हणजे रोल नंबर द्यायचा आहे तुम्हाला. जसं की इथे एक्झाम्पल दिले B2001. ओके. सो तुम्हाला असाइनमेंट सबमिट करताना त्या फाईलचं नाव जे तुम्ही फोटो काढाल हँड रिटन असाइनमेंटचे, त्याचं नाव तुमचं रोल नंबर म्हणून द्यायचंय. आणि इथे तुम्ही क्लिक केलं ऍड फाईल की इथे तुम्हाला ब्राउज करून तो ऑप्शन सिलेक्ट करता येईल. इथे लिहिलंय बघा सिलेक्ट फाईल, त्याच्यावर क्लिक केल्यावरती आणि मग तुमची जी कोणती फाईल अवेलेबल आहे ती तुम्ही सिलेक्ट करा आणि अपलोड करून टाका आणि इथे अपलोड म्हणायचं. एवढं तुम्ही केलं की तुमची असाइनमेंट अपलोड होणार आहे. कळतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. येस मॅडम. See here now here I have uploaded one file as dissertation report. तर ती अपलोड झाली. एकदा हे अपलोड केलं, अपलोड केल्याशिवाय तुम्ही सेकंड क्वेश्चन पाहू शकत नाही. ओके. सो फर्स्ट असाइनमेंट माझी इथे अपलोड झाली आहे, जी आहे होम रिटर्न असाइनमेंट. क्लिअर विथ दिस अप टू हिअर? काही डाऊट आहे का आता कोणाला? Yes, please say yes, no, otherwise I won't go further. No.
नो मॅडम मॅम. हे जे क्वेश्चन्स आहेत ते त्याच्या नोट्स वगैरे आपल्या इन्स्टिट्यूटच्या साइट वरती भेटतील का? हो हो, ई कंटेंट टॅब वरती तुम्हाला सगळे पीपीटीज अवेलेबल आहेत, तुम्ही त्या रेफर करू शकता. लायब्ररीमध्ये रेफरन्स बुक्स आहेत त्या रेफर करू शकता. ऑनलाईन स्टडी मटेरियल जे काय अवेलेबल असतं हे सगळं तुम्ही कोलॅबोरेट करून तुम्ही तुमचे आन्सर्स लिहू शकता. बट लक्षात ठेवायचं, इथे मार्क दिलेत त्या मार्कानुसार तुम्ही आन्सरचं कंटेंट ठेवा आणि सगळे क्वेश्चन्स मॅन्डेटरी आहेत. सो सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. एका अखंड असाइनमेंटचा एकच फोटो झाला पाहिजे स्कॅन करून, ठीक आहे. म्हणजे आता सपोज तुम्हाला टोटल 4 पेजेस लागले असाइनमेंट होम रिटर्न असाइनमेंट 1 सॉल्व्ह करायला, तर ह्या 4 पेजेसचे फोटो काढा. प्रत्येक पेजच्या वरती तुमचं नाव आणि रोल नंबर मॅन्डेटरी आहे आणि ते सगळे फोटो पेज नंबर वाईज, म्हणजे पहिलं पान दुसरं पान ते व्यवस्थित हे करा पेज नंबर टाकून, आणि त्याप्रमाणे ते सगळे इमेजेस तुम्ही पीडीएफ ला कन्वर्ट करा. त्या पीडीएफ ला तुमचा नेम काय असणार आहे, तर फाईलचं नेम असणार आहे तुमचा रोल नंबर. तो रोल नंबर टाकून तुम्ही ती फाईल इथे पीडीएफ ची ऍड फाईल म्हणून अपलोड करा. इथे अपलोड केल्याशिवाय तुम्ही सेकंड पेज वर जाऊ शकत नाही, ठीक आहे. सो इथे माझी संपली असाइनमेंट नंबर 1. नाव आय एम गोइंग टू क्लिक ऑन नेक्स्ट बटन. नेक्स्ट बटन वरती आलात की तुम्हाला इथे सेकंड असाइनमेंट दिसेल, ठीक आहे. सेकंड असाइनमेंट मोस्ट प्रोबॅबली केस स्टडी आहे. सो असाइनमेंट 2 केस स्टडी. इथे आता ती केस लिहिलेली आहे, प्रत्येकाने केस रीड करायची आहे. इथून ह्या केसचे जे काही क्वेश्चन आहेत ते इथे मेन्शन केलेले आहेत. सो हे क्वेश्चन्स तुम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या शीट वरती सॉल्व्ह करायचे. असाइनमेंट नंबर 2 केस स्टडी, क्वेश्चन 1 आन्सर, क्वेश्चन 2 आन्सर. सपोज 2 क्वेश्चन्स 2 पेजेस, तर प्रत्येक पेजच्या वरती कॉर्नरला तुम्हाला नाव आणि रोल नंबर तुमचा लिहायचा आहे. आणि मग त्याचे तुम्ही हँड रिटन असाइनमेंटचे फोटो काढा. फर्स्ट पेज सेकंड पेज व्यवस्थित हे करा, नाहीतर असं नको व्हायला चौथं पान पहिलं आलं दुसरं पान खाली गेले, असं नकोय. सो प्रॉपर पेज 1 पेज 2 फोटो काढा, ते पीडीएफ ला कन्वर्ट करा. त्या पीडीएफचं नाव म्हणजे तुमचा रोल नंबर आहे, ठीक आहे. आणि ती फाईल तुम्ही अपलोड करा. कुठल्याही नावाने पीडीएफ अपलोड करू नका. जर ती फाईल तुमच्या नावाने किंवा रोल नंबरने नसेल तर त्या फाईलला असाइनमेंटला सबमिटेड कन्सिडर केलं जाणार नाही. अँड स्टुडंट विल बी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. कारण इथे प्रत्येक जागी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, नेम द फाईल विथ युअर रोल नंबर ओनली. सो पुन्हा ते झालं की मग तुम्ही इथे फाईल ऍड करायची आहे, इथून सिलेक्ट करायची आहे. फाईल तुमची सिलेक्ट करा आणि इथून अपलोड म्हणा. अपलोड म्हटले की तुम्ही फाईल सबमिट करू शकता, ठीक आहे. हिअर अगेन आय एम अपलोडिंग द सेम वन. सो हिअर अपलोड. इथे अपलोड फाईल झाली की आय कॅन क्लिक ऑन द सबमिट बटन. अनलेस अँड अंटिल यू हॅव कम्प्लिटेड बोथ द असाइनमेंट यू वोंट बी एबल टू क्लिक ऑन द सबमिट बटन, ठीक आहे. सो दोन्ही असाइनमेंट मी सबमिट केल्यात. आय एम क्लिकिंग ऑन द सबमिट बटन. एकदा मी सबमिट बटन वरती क्लिक केलं की I will means my job is done for the subject. Your response has been recorded. ह्याचा your response has been recorded म्हणजे माझी असाइनमेंट आता सक्सेसफुली सबमिट झालीये. Okay, so in this way you have to submit assignments for all this subject. माझा मेलचा स्क्रीन दिसतोय का ज्याच्यावरती असाइनमेंट आहेत आता? येस मॅडम. ओके. सो अशा प्रकारे प्रत्येक सब्जेक्टच्या तुम्हाला असाइनमेंट सबमिट करायच्या आहेत. फक्त MS एक्सेल असा सब्जेक्ट आहे ज्याच्यासाठी तुम्हाला जी काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती तुम्ही एक्सेल मध्ये करायची आहे. त्या एक्सेलचा स्क्रीनशॉट काढायचा आहे सॉल्व्ह केल्यानंतर आणि तो स्क्रीनशॉट तुम्ही असाइनमेंट म्हणून सबमिट करायचा आहे. त्याला नाव द्यायचंय तुमच्या रोल नंबरने, ठीक आहे. म्हणजे जे काय तुमचा रोल नंबर असेल त्या फाईलला ते नाव द्या आणि तुम्ही ती फाईल इथे अपलोड करायची एक्सेलच्या जागी. बाकी सगळ्या असाइनमेंट अशाच प्रकारे आहेत. एक आणखी तुम्हाला ओपन करून दाखवते. काल मला एका स्टुडंटची क्वेरी होती. सो आय हॅव क्लिक्ड ऑन 103. सी हे तुमचा इनिशियल पेज आहे जिथे तुम्हाला नेम आणि रोल नंबर टाकायचे. जोपर्यंत तुम्ही ह्या डिटेल्स फिल नाही करणार आहात तुमचा फॉर्म पुढे जाणारच नाहीये. सो यू हॅव टू फिल द डिटेल्स फर्स्ट. नंतर इथे आणखी एक घेऊया आपण 104.
सी, आता काही फॉर्म असे ज्याच्यामध्ये ईमेल ऍड्रेस मॅन्डेटरी आहे. सो तुम्ही इथे ईमेल ऍड्रेस टाकला की आणि नेक्स्ट क्लिक केलं की मग तुम्हाला नेम, रोल नंबर, असाइनमेंट 1 असं दिसणार आहे. सो डोंट गेट पॅनिक इफ सच स्क्रीन अपियर्स ऑन युअर आफ्टर क्लिकिंग द लिंक सच स्क्रीन अपियर्स. सो मेल आयडी टाकला, नेक्स्ट म्हटलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली ते असाइनमेंट जे कोणती आहे ती तुम्हाला ओपन होणार आहे. सो इन दिस वे यू हॅव टू सबमिट ऑल द असाइनमेंट. सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन असं आहे की ह्या सगळ्या असाइनमेंट तुम्ही 30th ऑफ मार्च पर्यंत सबमिट करणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. सो 30 मार्च मीन्स यू हॅव मोर 10 days, ज्याच्यामध्ये अगेन नेक्स्ट वीकेंड आहे एक. सो यू हॅव ॲम्पल टाइम टू सबमिट दॅट. सो ट्राय टू सबमिट टिल 30th ऑफ मार्च. अपार्ट फ्रॉम दॅट, प्रत्येक असाइनमेंटच्या प्रत्येक पेज वरती इट इज नेसेसरी टू राईट युअर नेम अँड रोल नंबर, अदरवाइज दॅट पेज वोंट बी एबल टू कन्सिडर फॉर कॅल्क्युलेटिंग युअर मार्क्स. ठीक आहे. काही डाऊट आहे का सो फार? Yes, any queries or doubt from students? No, ma'am. I hope all the queries of all the students are solved आणि काही आता कन्फ्युजन नाही आहे. सो अशा प्रकारे प्रत्येकाला असाइनमेंट सॉल्व्ह करायच्या आहेत. प्रत्येक ज्या त्या सब्जेक्टला सबमिट करा आणि एकाच वेळी मल्टिपल करू नका सबमिट. बिकॉज काय होईल की जर तुम्ही खूप सारे असाइनमेंट एकत्र सबमिट करायला गेलात तर चुकून ऑर्गनायझेशनल बिहेवियरची मॅनेजरियल अकाउंटिंगला कराल, BRM ची OB ला कराल, तर असं करू नका. एकदा एक असाइनमेंट घेतली की पूर्ण सॉल्व्ह करा, लगेच सबमिट करून टाका, त्याचा विषय संपवा, मग दुसरी घ्या. नाहीतर काय होईल, एका वेळी मल्टिपल सबमिट करायला जाल तुम्ही आणि चुकीच्या जागी चुकीच्या असाइनमेंट सबमिट होतील. अँड मेक शुअर दॅट यू अपलोड ऑन द राईट लिंक. नाहीतर OBची असाइनमेंट अकाउंटिंगला आणि अकाउंटिंगची असाइनमेंट मार्केटिंगला, असं करायचं नाहीये. कारण जर असं झालं आणि तुमच्या पुढे ऍबसेंट रिमार्क दाखवला गेला तर तुम्हाला 0 इंटरनल मार्क्स मिळतात. अँड दॅट मीन्स यू हॅव टू गिव्ह दॅट एक्झाम अगेन. बॅकलॉग लागेल तुम्हाला त्या सब्जेक्ट साठी. ठीक आहे. सो डोंट डू दॅट. एका वेळेस असाइनमेंट सबमिट करा आणि कन्फ्युजन क्रिएट करू नका. येस मॅडम, वन डाऊट. एकदा गुगल फॉर्म ओपन केल्यानंतर काही टाइम लिमिट आहे का नाही, टाइम असाइनमेंट अपलोड करेपर्यंत? टाइम लिमिट नाहीये. गुगल फॉर्म एकदा ओपन केला की तुम्ही तो किती पण वेळा ओपन करू शकता. पण एकदा एक आहे की आता तुम्ही फर्स्ट टाइम ओपन केला, ठीक आहे, आणि फर्स्ट असाइनमेंट अपलोड केली आणि सेकंड अपलोड करायच्या अगोदरच तुम्ही बाहेर पडलात तर तो सबमिट नाही होत. जोपर्यंत तुम्ही सबमिट बटन क्लिक नाही करत तोपर्यंत दोन्ही असाइनमेंट सबमिट होत नाही. अच्छा, म्हणजे पुन्हा फॉर्म ओपन केल्यानंतर पुन्हा फर्स्ट असाइनमेंट अगोदर अपलोड करायला लागेल, नंतर सेकंडला जायला. राईट. सो जेव्हा तुम्ही दोन्ही असाइनमेंट सबमिट करून सबमिट कराल तेव्हाच त्या दोन्ही असाइनमेंट सबमिट होणार आहेत. ठीक आहे. अजून काही डाऊट आहे कोणाला? Ma'am, Madhu Manjari is asking that ब्लँक if they पेज have नाव आहे का? A4 साइज ब्लँक पेज. नो, ट्राय टू अवॉइड युझिंग ब्लँक पेज. कारण काय होईल, ब्लँक पेज वरती जर तुम्ही लिहिलं ना तर कधी कधी ते क्रॉस जातं, कधी कधी वाकडं जातं, मोठं छोटं, ते ठीक नाही वाटत. आपले साधे नॉर्मल पेजेस मिळतात A4 साइजचे. बोथ साइड पेज असतं, दोन्ही साइडला लाईन्स असतात त्याच्यावरती. प्रोजेक्ट साठी वगैरे वापरतात ते पेजेस. 1 रुपीजला 2 पेजेस असे मिळतात ते. तर तुम्ही तो एक बंच आणू शकता. 50 रुपीजला 100 पेजेसचा बंच मिळतो. जस्ट परचेस दॅट. तुम्हाला इतके पेजेस लागणार नाहीत. केस स्टडीला हार्डली 3 पेजेस आर रिक्वायर्ड. प्रत्येक पहिल्या 6 सब्जेक्टच्या तर केस स्टडी आहेत. सो 6 केस स्टडीजचे तेवढे पेजेस लागतील पर सेट 3. आणि पहिली असाइनमेंट आहे होम रिटर्न, त्यांना अप्रॉक्सिमेटली 4 पेजेस पकडा. सो दॅट इज इनफ आय गेस. सो इतकं एक बंडल तुम्ही 50 रुपीजचा आणला तर तुम्हाला ते इझी जाईल. बट मेक शुअर की प्रत्येक पेजच्या स्टार्टला यू आर गोइंग टू राईट युअर नेम अँड रोल नंबर अँड ऑल्सो पेज नंबर. नाही तर तुम्ही अपलोड करताना उलट पालट अपलोड कराल. आणि चुकीच्या असाइनमेंट चुकीच्या पेज वरती अपलोड, चुकीच्या लिंक वरती अपलोड करू नका. ओके. सो एक असाइनमेंट सॉल्व्ह झाली की इमिडिएटली अपलोड करा, म्हणजे तुम्ही सेकंड टाइम कन्फ्युजन मध्ये दुसऱ्या सब्जेक्टला, दुसऱ्या लिंकला, तिसराच सब्जेक्ट असं होणार नाही. ठीक आहे. आणि जर तसं झालं तर स्टुडंट्स विल बी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट.
ओके. And make sure की तुम्ही जे काही फोटोज काढाल ते क्लिअर असतील, हा, क्लिअरिटी हवी. की ते रीड करता येतील. हा, बिकॉज आम्हाला रिसीव्ह होताना हे एका फोल्डर मध्ये सगळ्यांचे एकत्र असणार आहेत असाइनमेंट. सो वेगवेगळं आम्ही नाही करू शकत. आम्ही आयडेंटिफाय करताना तुमच्या रोल नंबरने जी फाईल सेव्ह झाली असणार आहे त्या रोल नंबरनेच ती आयडेंटिफाय करणार आहोत. सो फाईल नेम विल बी युअर रोल नंबर आणि चुकीचं काही नाही का गडबड करू नका. ठीक आहे. आय होप ऑल द इन्स्ट्रक्शन्स आर. हॅलो मॅम. येस येस हा, मला ते इकॉनॉमिक अनालिसिसचे ओपन नव्हते झाले, बाकी सगळे झाले. क्लिक आणि मॅम, डाउनलोड त्यासाठीच मी मगाशी इकॉनॉमिक अनालिसिस ची ओपन करून दाखवली. सी आय एम झाले. अगेन क्लिकिंग ऑन 103 इकॉनॉमिक अनालिसिस. ठीक आहे. ही असाइनमेंट ओपन होतीये. सी. ओके. आणि आन्सर लेंथचं काही आहे का रेस्ट्रिक्शन Answer वगैरे? length, like it is expected that for 5 marks at least 1 page answer should be there, and for 10 marks you have to write 2.5 page of answer. ओके मॅम, थँक्यू. ठीक आहे. 5 मार्क्स साठी 1 पेज आन्सर एक्सपेक्टेड आहे. केस स्टडी साठी पण आय थिंक क्रायटेरिया विल बी द सेम. 25 मार्क्सची केस स्टडी आहे. सो यू हॅव टू अकॉर्डिंगली राईट द केस स्टडीज फॉर दोज सब्जेक्ट. हे जे 113, 115 आणि 116 हे जे 3 सब्जेक्ट आहेत यांना फक्त केस स्टडी एकच असाइनमेंट आहे आणि सेकंड असाइनमेंट विल बी युअर ऑनलाईन एक्झामिनेशन विच विल बी कंडक्टेड लेटर. सो सेमिस्टर एंड होताना तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे एक, जी MCQ असेल. सो त्यावेळेस हे तुम्ही त्यावेळेस ती एक्झाम वेगळी असणार आहे. सो आता फक्त तुम्हाला हे लिंक वरती जेवढे असाइनमेंट दिलेत, काही सब्जेक्टला 1 असाइनमेंट आहे, काही सब्जेक्टला 2 असाइनमेंट्स आहेत. तर त्या तुम्ही फक्त सॉल्व्ह करायच्यात आणि 30th मार्च पर्यंत सबमिट करायच्या आहेत. ठीक आहे. I hope all the instructions are clear. In case of any doubt, you can just ping me on my WhatsApp number personally, and your doubt will be solved. Okay. So I hope all the doubts of students are cleared, and please refer this mail titled as revised assignments and submission. Okay, revised assignment and submission wala mail refer kara. So with this I conclude today's session, and I hope that all have understood and there are no more doubts from students side. Fine. Yes. Yes, ma'am. Okay. So thank you all for attending today's session, and I hope this session for guidance was really helpful for you all. In case of any doubt, you can just contact me. Okay. So with this, I conclude today's session, and thank you for being such a patient listener. Thank you all, and you may now leave the meet. Thank you.